नागपूरमधली धक्कादायक अशी बातमी आहे। नागपूरमध्ये पैशांचा पाऊस पाडतो अशी बतावणी करत भोंदूबाबाने 3 अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार केलाय। या प्रकरणी भोंदूबाबा अब्दुल कुरेशी उर्फ कंदील बाबा यासोबतच 2 जणांना अटक करण्यात आली आहे। अटक केलेल्यांमध्ये एका महिलेचा सुद्धा समावेश आहे। भोंदूबाबाने पैशांचा पाऊस पाडण्यासाठी एका पूजेचं आयोजन केलं होतं आणि त्यासाठी 3 अल्पवयीन मुलींची मागणी केली। आशू कोचे आणि गायत्री उकरे या आरोपींनी ही व्यवस्था केली। गायत्री उकरेच्या घरी पूजेचं आयोजन करण्यात आलं। पूजेच्या वेळेला भोंदूबाबाने मुलींना विवस्त्र करत गुंगीचा औषध दिलं आणि त्यांच्यावरती अत्याचार केला। धक्कादायक म्हणजे या भोंदूबाबाच्या मोबाईलमध्ये इतरही काही मुलींचे फोटो सापडले। त्यामुळे त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आणखी मुलींचं शोषण केलंय का याचाही तपास सध्या सुरू आहे। ज्या मायनर मुलींचे या ठिकाणी लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे त्यांचे मित्र असे 5 आरोपी आपण या ठिकाणी अटक केलेले आहेत। आणि हा प्रकार कशासाठी केला जात होता किंवा का केला जात होता याच्यामध्ये काही मुलींचे व्हिडिओ फोटो काढलेत का याच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत। निश्चित यामध्ये आम्ही जे स्टार्टिंगला जे आम्हाला वाटलं होतं की यामध्ये फक्त 376चा प्रकार आहे, पण याच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या चौकशीत कुठेतरी पैशाचा पाऊस पाडण्याचं कुठं आमिष दाखवून पैशाचा आमिष दाखवून या प्रकारे याच्यामध्ये गुन्ह्याचं स्वरूप दिसतं। त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।